संप्रदायातली अन्य महाराज मंडळी आता नाहीतरी ती पिचलेलीच आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी सहानुभूती देतो. आता तुम्हाला लोक घुसखोर म्हणायला लागलेत, काय म्हणालेत, किमान मग आता राहिलेल्या आयुष्यात भामचंद्राची सेवा करा. आम्ही तुम्हाला स्वीकारायला तयार आहोत. तुमच्या पाठीशी ज्या ज्या भामचंद्राशी संबंधित संघटना आहेत तुम्हाला समर्थन देत आहोत, पण भामचंद्राचा विषय तुमच्या कथा कीर्तनातून मांडाच. याबद्दल जालना जिल्ह्याचं काय मत आहे ते आपण ऐकू. खऱ्या अर्थाने मला खूप वैयक्तिक आनंद होतोय की या कार्यक्रमासाठी मला येण्याची संधी मिळाली आणि ती संधी माधवीताई माने आणि बाबाजी आणि आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष मराठा महासंघाचे बबरूवानजी शेंडके पाटील यांच्यामुळं या कार्यक्रमामध्ये मला येण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजाच्या ओवीप्रमाणे घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावया, या न्यायाप्रमाणे हे म्हणणे नुसतं म्हणण्यासाठीच न राहता ते आपण कसं अंमलात आणावं आणि या कार्यासाठी आपण कसं वाहून घ्यावं या ओवीतून सुद्धा आपण शिकलं पाहिजे. खरंच आपल्याला घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावा या न्यायाप्रमाणे काम करायचं असेल तर भामचंद्र या लढ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरत असताना की सर्वसाधारण लोकांचं म्हणणं हेच होतं की कीर्तनकार, आता काही माफी मागून हे शब्द बोलतो, कीर्तनकार आपल्यासोबत नसतानासुद्धा साधारण लोकसुद्धा या लढ्यामध्ये भाग घेऊन याला विजय मिळवून देऊ शकतात, असं सुद्धा आपल्याला फिरत असताना असं लक्षात येत होतं. आणि किती टक्के महाराज लोक नाही त्याच्यात, आपल्याला सर्वच महाराजाला दोष द्यायचा नाही, अगदी 10% लोक नाहीत. फक्त ग्रामीण भागामधून जे महाराज लोक आहे बऱ्यापैकी त्यांना पटलेलं आहे की खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजाचा अभंग घेऊन आम्ही कीर्तन करून आम्ही आमचा संसार थाटवला, किंवा तुकाराम महाराजाचं 700 वर्षापूर्वी त्यांनी जे लिहून ठेवलं आहे त्याच्या आधारे आम्ही जगत आहोत किंवा जगणारसुद्धा, पुढची पिढीसुद्धा जगणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जालना जिल्ह्याचंच वैयक्तिक मी सांगत नाही, ज्या अर्थी महाराष्ट्रात फिरत असताना हे सगळं आपल्या लक्षात आलं की खरंच ही काळाची गरज आहे की 700 वर्षे तुकाराम महाराजांनी 700 वर्षापूर्वी जो आपल्यासाठी दिग्गज करून ठेवला आणि तो आता मी खऱ्या अर्थाने या सरकारला सुद्धा तितका दोष देता येणार नाही की एकीचं बळ ज्या दिवशी त्यांना दिसलं त्या दिवशी सरकारला सुद्धा पळता भुई कमी होईल आणि नवे सरकारसुद्धा याला न्याय मिळवून देईल. त्याचं कारण आहे आपण असंघटित असल्यामुळं. कोणताही समाज असंघटित असेल तर असंघटित लोकांचा सरकार फायदा घेतं किंवा इतर समाजसुद्धा फायदा त्याचा घेतो. मग ज्या दिवशी आपण संघटित खऱ्या अर्थाने तन मन धनाने सगळे लोक होऊ त्या दिवशी आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि राहिला प्रश्न की आता महाराज लोक, आता त्याच्यावर मी सुद्धा आवर्जून बोलणार आहे. राहिला प्रश्न काही महाराज लोक बरं बोटावर मोजण्या इतकेच की त्या सरकारने आघाड्या निर्माण केल्यात, वारकरी आघाड्या ज्या निर्माण केल्यात आणि त्यांना त्या हाताशी धरलं. पण त्या महाराज लोकांना कळायला पाहिजे की आम्ही ज्या परंपरेला 700 वर्षापासून आम्ही त्या परंपरेवर जगत आलो आणि आम्ही 5 वर्षासाठी या लोकांना काय इकल्या गेलो म्हणावं किंवा यांच्या भूलथापेला बळी पडलो म्हणावं. पण हे जर सरकार संपलं की त्यांच्यासुद्धा आघाड्या संपणार हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं हे मीडियाच्या माध्यमातून हे जाऊ द्या मीडियामध्ये की ज्या सरकारने या वारकरी संप्रदायाला हाताशी धरून त्यांनी आघाड्या निर्माण केल्यात आणि त्यांना जे पदं काय दिलेत हे पदं फक्त 5 वर्षाकरता असतील. हे सरकार जोपर्यंत आहे तो असतील. हे सरकार संपलं त्यांच्या आघाड्यासुद्धा संपल्या. मग मला असं म्हणायचं की महाराज लोकांनी याचा विचार केला पाहिजे होता की बाबा आपण या सरकारच्या नादी लागून नादान व्हायला नाही होतं पाहिजे त्यांनी. आणि जे कोणी झालेत त्यांनासुद्धा ते मागात पडणार आहे. का मागात पडणार आहे? त्यांनी स्वतः त्यांचा पायावर दगड पाडून घेतलेला आहे. त्यांनी त्यांचा स्वतःचा हाताने पायावर दगड पाडून घेतलं, त्याच्या पायावर कोणी दगड टाकलेला नाही. म्हणून मला वाटतं त्यांच्याकडे न पाहता या जगामध्ये हे 10% लोक जर आपल्या वारकरी संप्रदायाचे जरी सोडले तरी 80% लोक आपल्यासोबत आहेच आहेत, नक्की आहे. ग्रामीण भागामध्ये सगळ्याला वाटतं की हो झालंच पाहिजे, भामचंद्र डोंगराला मुक्ती मिळालीच पाहिजे. आणि का मिळू नये? माझं असं म्हणणं आहे, आपल्याला समजा एखादी गोष्ट आपल्याला करता येत नाही, डोंगर निर्माण आपल्याला करता येईल का? आता मी साधा प्रश्न विचारतो, डोंगर निर्माण करता येईल का आपल्याला? आपण मानवाने आतापर्यंत कोणी डोंगर निर्माण केला आहे का? नाही केला. ही निसर्गाची देण आहे.
मग निसर्गाच्या देणीला सुद्धा कमीत कमी आपण मानवाने हात घालू नये ना. हे आपल्याला फोडण्याचा अधिकार कोणी दिला? मग जर समजा आपल्याला निर्माण करता येत नाही पण निदान फोडू तरी नका ना. मग ही जुनाट आपल्याला जी देण आहे देवान दिली, हे वन जंगल एवढं मोठं घनदाट वन जंगलामध्ये आपण बसलो, निदान आपल्याला झाड लावता येत नाही ना, कमीत कमी तोडू नका ना. हाच परमार्थ आहे. याच्यापेक्षा पुढचा परमार्थ कोणता असू शकतो? याला परमार्थ म्हणायचं. की परमार्थ तर काय असतं की आम्ही माळा घातल्या आणि आम्ही टाळं घेऊन असं केलं म्हणजे परमार्थ होऊ शकतो का? त्यालाही सुद्धा परमार्थ म्हणावा, पण त्याच्याही पुढचा परमार्थ अजून आहे की निसर्गाची देण आपण जपली पाहिजे. जे आपल्याला निसर्गाने भरभरून दिलं त्याला आपण जपलं पाहिजे. कमीत कमी त्याला हात तरी घालू नये आपण. आणि हे हात घालून ज्याने कोणी हात घातला त्याला ते मागात पडणारच आहे आणि पडलेलं सुद्धा आहे. आपण अनुभवलं सगळ्या गोष्टी. बाबाजीनं म्हणलेलंच होतं, जो कोणी या आगीमध्ये हात घालेन त्याचा हात भाजणारच आहे. आणि खरंच भाजणार आहे. मी पण म्हणतो खरंच भाजणार आहे. हे इतकं साधंसुद्धा काम नाही. मला वाटतं मी आता जास्त न बोलता बऱ्यापैकी सगळ्याच मंडळीला बोलायचं आहे. ऊस गोड लागला झाला म्हणून मुळा सकट खाऊ नये. ऊस गोड झाला म्हणून मुळा सकट खाऊ नये, मला याची जाण आहे. म्हणून मला आज या प्रसंगी मला 2-5 मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आभार मानले की तुम्ही तिकडे आम्ही इकडे, पण ऋणात राहिले की कायमस्वरूपी राहतात. म्हणून तुम्ही मला संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय